नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. रांजणगाव MIDC पोलिसांकडून 11 महिन्याच्या बालकाचा खून प्रकरणाचा उलगडा करण्यात आला आहे. 8/3/2026 रोजी भांबर्डे तालुका शिरूर येथून पूजा रवींद्र पवार या आपल्या 11 महिन्याच्या मुलासह घरातून निघून गेल्याची तक्रार त्यांच्या पतीने दिनांक 5/4/2026 रोजी दिली. त्यानंतर जुबीत गाव हद्दीत महिला आढळून आल्यानंतर चौकशीत तिने मुलगा ओट्यावरून पडून मृत पावल्याचे सांगितले होते. रांजणगाव MIDC पोलिसांनी तपास अधिक सखोल केला असता मुलगा यश वय 11 महिने याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. मुलगा सतत रडत असल्याने आणि पुढील आयुष्याबाबत चुकीचा निर्णय करून तिने त्यांचे डोके सिमेंटावर आपटून त्याचा खून केला हे निष्पन्न झाले. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह बॅगेत भरून शेतामध्ये टाकण्यात आला. घटनास्थळी पोलीस व वैद्यकीय पथकाने पंचनामा करून आवश्यक पुरावे संकलित केले. मृतदेहाची अवस्था खराब असल्याने जागीच पंचनामा पार पडला. या प्रकरणी रांजणगाव MIDC मध्ये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिसांच्या माध्यमातून करत आहेत. 11 महिन्याच्या अल्पवयीन मुलाच्या मृत्यूच्या संदर्भाने त्याचे वडील रवींद्र अशोक पवार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने आकस्मिक मयत दाखल होता. सदर मुलगा अल्पवयीन असल्या कारणाने रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे आणि त्यांच्या टीमने याचा गांभीर्याने तपास करून पीडित मुलाच्या नातेवाईकांची विचारपूस केली. विचारपूस करण्याच्या दरम्यान जे अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या आईने यामध्ये सदर अल्पवयीन पीडित मुलाचा खून केल्याची कबुली दिली. आणि या खुनाचे जे मुख्य कारण असं होतं की त्या जी अल्पवयीन मुलाची आई आणि या गुन्ह्यातील जी आरोपी महिला आहे तिचं तिच्या नवऱ्यासोबत वारंवार भांडण होत होतं आणि त्याच पद्धतीनं तिला दुसरं लग्न करायचं होतं आणि दुसरं लग्न करण्यासाठी हा मुलगा जर असेल तर कोणी लग्न करणार नाही या भावनेतून आणि तशाच पद्धतीनं हा 11 महिन्याचा मुलगा सारखा घरी रडतो, त्रास देतो, किरकिर करतो. यावेळेस या दरम्यान रागाच्या भरामध्ये तिनं मुलाचं जे डोकं आहे ते एका सिमेंटच्या ओठ्यावरती आदळून त्याचा खून केलेला होता. आणि तो खून कुणाला कळू नये या भावनेतून जो हा खून आहे तो 8 मार्च रोजी केला होता. आणि या खून कुणाला कळू नये या उद्देशानं त्या मुलाची जी बॉडी आहे ती तिने एका बॅगमध्ये भरून सोबत 2 त्याच्यामध्ये मोठे दगड टाकून ही बॉडी भांबर्डीमधील एका विहिरीमध्ये फेकून दिली होती. परंतु 5 तारखेला ही बॉडी आपल्याला मिळून आली आणि या अनुषंगाने सदर महिलेला काल रोजी आपण अटक केलेली आहे. आज रोजी माननीय न्यायालयात हजर करणार आहोत. सदर गुन्ह्याचा तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तिडके हे करीत आहेत. या महिलेचं पूर्वीही एक लग्न झालं होतं आणि त्याच्यासोबत फारकत घेऊन हे लग्न केलं होतं आणि याही नवऱ्यासोबत तिचं म्हणजे त्यांचं पटत नव्हतं आणि आता ती परत आणखी एक लग्न करणार होती.